तर आज आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळामध्ये निगेटिव्ह वाक्य. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळामध्ये पॉझिटिव्ह वाक्य बघितलेली म्हणजे होकारार्थी. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर होकारार्थी वाक्य ओळखण्यासाठी मराठी वाक्याच्या शेवटी व्हर्बला ल ची कॅटेगरी येते. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ल, ला, ली, ले, लो. म्हणजे तो आला नाही, ती गेली नाही, ती बोलली नाही, त्याने विचारले नाही. तर या निगेटिव्ह फॉर्म मध्ये ही अशी वाक्य येणार. तर मराठी वाक्याच्या शेवटी व्हर्बला ल म्हणजे ल ची बाराखडी, ल ची कॅटेगरी आणि पुढे नाही हा शब्द येतो. पॉझिटिव्ह मध्ये आपण म्हणजे होकारार्थीमध्ये काय बघितलेलं तर तो गेला, तिने विचारले, त्याने खाल्ले, ती बोलली. मग ही क्रिया पूर्ण झाली. ज्यावेळी क्रिया पूर्ण होते त्यावेळी ते वाक्य सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळामध्ये जातं. आणि आता आपण बघणार आहोत निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य. आणि त्यावेळी नकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला कसा येतो बघा. पहिले सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर डिड, डिड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डिड होतं. त्याच्यानंतर वर्ब फर्स्ट फॉर्म म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप येतं म्हणजे कम, गो, टेक, ब्रिंग, गिव्ह. ओके. वर्बचं सेकंड फॉर्म येत नाही. वर्बचं सेकंड फॉर्म कधी येतं म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप कधी येतं ज्यावेळी तुम्ही सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्य सोडवता त्यावेळी वर्बचं सेकंड फॉर्म येतं. आता या ठिकाणी आपण निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य बघत आहोत. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळामध्ये नकारार्थी वाक्य बघत आहोत त्यामुळे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म येतं. ओके. त्यानंतर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे उरलेले शब्द म्हणजे कर्म आपण बोलतो. आता या ठिकाणी बघा मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. हे वाक्य ओळखण्यासाठी म्हणजे कशाचा वापर केला जातो मराठी वाक्याच्या शेवटी व्हर्बला, व्हर्ब म्हणजे क्रियापदाला काय येतं बघा. या ठिकाणी मी एक वाक्य लिहून दिलेलं आहे. मी तिच्याशी बोललो नाही. ओके. मी तिच्याशी बोललो नाही. मग आता या ठिकाणी बघा या वाक्यामध्ये व्हर्ब काय, क्रियापद काय आहे, नाही याच्या अगोदर असतं म्हणजे नाही या शब्दाच्या अगोदर असतं त्याला आपण काय बोलतो व्हर्ब असं बोलतो म्हणजे क्रियापद बोलतो. ओके. नाहीच्या अगोदर असतं त्याला काय बोलतो आपण व्हर्ब म्हणजे क्रियापद बोलतो. नाहीच्या अगोदर शब्द बघा. आता त्या ठिकाणी व्हर्बला जर ल लागलेला असेल म्हणजे ल ची बाराखडी, लो लागला बघा, लो म्हणजे क्रिया पूर्ण झाली, लो. ओके. यातील कोणतेही वर्ड्स आले पाहिजे, यातील कोणतेही लेटर्स आले पाहिजेत. लो आणि पुढे नाही शब्द लागला, ल म्हणजे ल नाही असं समजा. ओके. लो नाही म्हणजे काय, ल नाही म्हणजे ती क्रिया पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये गेली. ओके. आता जर फक्त मी तिच्याशी बोललो असं एवढं वाक्य असलं असतं, नाही शब्द जर असला नसता, नाही हा शब्द असला नसता तर काय झालं असतं ते वाक्य पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी झालं असतं. आता हे वाक्य कसं आहे बघा. मी तिच्याशी बोललो नाही म्हणजे निगेटिव्ह आहे, नाही आहे. मग निगेटिव्ह कशामध्ये आहे तर वाक्याच्या शेवटी बघा व्हर्बला ल लागलेला आहे म्हणजे ते भूतकाळामध्ये निगेटिव्ह आहे. एवढं समजून घ्या. आता जर प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळात निगेटिव्ह असलं असतं तर काय आलं असतं मी तिच्याशी बोलत नाही, त आलं असतं. बरोबर. त म्हणजे प्रेझेंट टेन्स आणि पुढे नाही शब्द आला असता. आता बघा काय आहे मी तिच्याशी बोललो नाही म्हणजे भूतकाळामध्ये निगेटिव्ह वाक्य. बोलत नाही ज्यावेळी त नाही असं असेल त्यावेळी आपण बघितलेलं बघा वन अँड. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ज्यावेळी आपण निगेटिव्ह वाक्य बघितलेली त्यावेळी काय बघितलेलं त नाही म्हणजे काय वन अँडचं वाक्य बघितलेलं. म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्ह काय येतं बघा त आणि पुढे नाही शब्द येतो. ती बोलत नाही, ती जात नाही, ती खात नाही, तो घेत नाही. आणि आता बघा या ठिकाणी ल आणि पुढे नाही शब्द आलेला आहे म्हणजे पास्ट टेन्स मध्ये निगेटिव्ह. ओके. मी तिच्याशी बोललो नाही. आता हे वाक्य पास्ट टेन्स मध्ये गेलं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं ओळखायचं आहे तर व्हर्बला मराठी वाक्याच्या शेवटी व्हर्बला म्हणजे क्रियापदाला ल आणि पुढे नाही शब्द आला पाहिजे. मग ते वाक्य कशामध्ये येतं बघा. ओळखण्यासाठी काय नंबर टाकायचा. ल म्हणजे पास्ट टेन्स म्हणजे त्याला आपण काय नंबर टाकायचा 2 म्हणजे 2. पास्ट टेन्सचा 2 नंबर. प्रेझेंट टेन्सचा कसा आपण 1 नंबर टाकला तसा पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळाचा 2 नंबर. आणि त्याच्यानंतर नाही शब्द. नाही म्हणजे काय बघा. नाही म्हणजे नॉटचा काय टाकायचा एन वापरायचा. म्हणजे हा काय झाला एक कोड समजा तुम्ही असं त्याला 2n. 2n म्हणजे एक कोड समजा. 2n कधी टाकतो आपण ज्यावेळी पास्ट टेन्स मध्ये निगेटिव्ह असेल मग त्याला आपण 2n वापरायचं. ओके. आता हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. मग इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं पहिले सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय करता. करता काय याच्यामध्ये मी म्हणजे काय येणार आय. आपण लिहूया आय. नंतर पुढे बघा काय वापरायचं आहे फॉर्म्युला दिलेला आहे. आय नंतर काय वापरायचं डिडचा वापर करायचा. ओके. तुम्ही डिड नॉट वापरू शकता किंवा डिड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डिड होतं त्यामुळे या ठिकाणी मी डिडचा वापर करते. आय डिड. नंतर वर्ब फॉर्म वापरायचं, क्रियापद वापरायचं. फॉर्म्युलावर बोट ठेवा. फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युलाकडे बघूनच तुम्ही वाक्य सॉल्व्ह करा. डिड नंतर व्हर्ब वापरायचं. व्हर्ब काय बघा बोलणे. ओके. मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे ज्यावेळी निगेटिव्ह वाक्य आहे त्यावेळी वर्बचं फर्स्ट फॉर्म युज करायचं आहे. ओके. ज्यावेळी सिंपल पास्ट टेन्स मध्ये पॉझिटिव्ह होकारार्थी वाक्य असेल त्यावेळी वर्बचं सेकंड फॉर्म युज करायचं. आणि वर्बचं वर्ब फर्स्ट कधी वापरायचं ज्यावेळी निगेटिव्ह वाक्य असतं त्यावेळी वर्बचं फर्स्ट फॉर्म म्हणजे आय डिडंट. नंतर काय ना बोलणी म्हणजे काय स्पीक. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आलं बघा तिच्याशी. ऑब्जेक्ट काय आहे तिच्याशी. तिच्याशी म्हणजे काय येतं विथ हर. विथ म्हणजे तिच्याशी.
आणि विथ हर म्हणजे तिच्याशी, विथ हर. ज्यावेळी शी असेल त्यावेळी विथचा वापर करायचा, विथ आणि त्याच्यानंतर हर, विथ हर. ओके. त्यानंतर पुढे बघा, त्याने धडा वाचला नाही. आता हे वाक्य आहे त्याने धडा वाचला नाही. बघा तुम्हाला सांगितलेलं आहे वाक्याच्या शेवटी व्हर्बला म्हणजे नाहीच्या अगोदर असतं त्याला व्हर्ब बोलतो. मग व्हर्बला काय लागलेला आहे, ल आणि पुढे नाही शब्द लागलेला आहे. मग त्यामुळे त्याला आपण काय टाकतो, टू आणि एन. ल म्हणजे टू आणि निगेटिव्हचा काय वापरतात, नॉटचा एन. मग त्याने धडा वाचला नाही. बघा ल आणि पुढे शब्द काय लागला, नाही लागलेला आहे. यातील बघा लेटर्स आहे. त्याने धडा वाचला नाही. त्याने म्हणजे काय येणार, पहिले सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे हा फॉर्म्युला जरा समजून घ्या. सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे काय, करता. करता काय याच्यामध्ये, त्याने. त्याने म्हणजे काय येणार, त्याने म्हणजे काय येणार, ही. ओके. ही नंतर काय वापरायचं, फॉर्म्युलावर बोट ठेवायचा. सब्जेक्ट नंतर काय वापरायचं, डिन. मग ही डिन. नंतर काय वापरायचं आहे, वर्ब फर्स्ट, वाचणे. वाचला म्हणजे काय, वाचणे वर्ब आहे. ओके. वाचणे म्हणजे काय, रीड. रीडचं सेकंड फॉर्म होतं रेड. आपल्याला इकडे याची गरज नाही. जर वाक्य पॉझिटिव्ह असलं असतं तर आपण लिहिलं असतं आय रेड. ओके. तर ही डिडंट रीड अ लेसन. ओके. ही डिडंट रीड लेसन. ओके. त्यानंतर बघा, त्याने धडा वाचला नाही. ही डिडंट रीड अ लेसन. त्यानंतर पुढे बघा, तिने याविषयी विचार केला नाही. तिने याविषयी विचार केला नाही. आता हे पण वाक्य कशात गेलं बघा, पास्ट टेन्स मध्ये निगेटिव्ह. कारण काय, वाक्याच्या शेवटी व्हर्बला ल आणि पुढे नाही लागलेला आहे. काय, ल आणि नाही. मग आता याच्यामध्ये सेम तसंच पहिले सब्जेक्ट युज करायचं. सब्जेक्ट काय येणार, तिने. तिने म्हणजे काय, तिने म्हणजे शी. खाली असल्यामुळे मला लिहिता येत नाही, जरा तुम्ही व्यवस्थित लिहा. शी. तिने म्हणजे काय, शी. नंतर काय वापरायचं आहे, फॉर्म्युलामध्ये आहे तसं डिन. शी डिन. नंतर वर्ब फर्स्ट. वर्ब काय बघा, विचार केला. विचार करणे म्हणजे काय, थिंक. ओके. विचार करणे म्हणजे काय, थिंक. ही डिडंट थिंक. आणि त्यानंतर याविषयी ऑब्जेक्ट राहिलं बघा, याविषयी राहिला शब्द, मग तो शेवटी टाकायचा. याविषयी म्हणजे अबाउट दिस. अबाउट दिस. ओके. ही डिडंट थिंक अबाउट दिस. ओके. आता ही जरा वाक्य तुमच्या नोटबुकवर लिहून घ्या. महत्वाची गोष्ट, रीड करा. फॉर्म्युला बघा, फॉर्म्युलानुसार ती वाक्य कशी सोडवलेली आहे ती जरा चेक करा, जेणेकरून काय होणार, तुमची प्रॅक्टिस होणार. पहिलं बघा वाक्य, मी तिच्याशी बोललो नाही. मग पहिलं वाक्य कसं सोडवलं, पहिले सब्जेक्ट आय, नंतर डिडंट, नंतर वर्ब फर्स्ट, बोलणे म्हणजे स्पीक, आणि माझ्याशी म्हणजे विथ मी. नंतर पुढे बघा, त्याने धडा वाचला नाही. पहिले सब्जेक्ट त्याने म्हणजे ही, नंतर डिडंट, नंतर रीड अ लेसन. ओके. रीडचं सेकंड फॉर्म पण काय होतं, रेड होतं, पण स्पेलिंग तेच राहतं. रीड, रेड, रेड असं होतं, पण स्पेलिंग पास्ट फॉर्मला आणि पास्ट पार्टिसिपलला पण सेम राहतं. स्पेलिंग, प्रोनाउन्सिएशन चेंज होतो. तिने याविषयी विचार केला नाही. पहिले सब्जेक्ट तिने म्हणजे शी, नंतर डिडंट, नंतर विचार करणे म्हणजे थिंक, याविषयी म्हणजे अबाउट दिस. ओके. आता पहिल्यापासून जरा बघा, सिंपल पास्ट टेन्स मध्ये म्हणजे साध्या भूतकाळामध्ये ज्यावेळी आपण वाक्य सोडवतो त्यावेळी वाक्य सोडवताना काय बघायचं आहे, ल ची कॅटेगरी बघायची आहे. म्हणजे पास्ट टेन्स मध्ये सुद्धा, होकारार्थीमध्ये सुद्धा ल बघायचं आहे. म्हणजे क्रिया पूर्ण झाली त्यावेळी व्हर्बला ल ची बाराखडी येते. आलो नाही, आलो, गेलो, खाल्लं, पिल्लं, दिले, म्हणजे सब्जेक्ट नुसार, कर्त्यानुसार व्हर्ब चेंज होतं. आणि त्यानंतर निगेटिव्ह फॉर्म आपण बघितलं, ल, ला, ली, ले, लो, नाही. ओके. हा फॉर्म्युला बघितला आणि त्याला कोड आपण टाकला टू, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये निगेटिव्ह, टू एन. ओके. ही काय करा, वाक्य सगळी तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि त्याची रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला काय होणार, त्याची प्रॅक्टिस होणार. अजून काही मी तुम्हाला सोडवण्यासाठी वाक्य देणार आहे, तर ती पण वाक्य तुम्ही लिहून घ्या. या ठिकाणी तुम्हाला जी ब्लॅकबोर्डवर वाक्य दिसतात ती सिंपल पास्ट टेन्स निगेटिव्ह आहेत आणि ती तुम्ही मराठी वाक्य लिहून घ्या आणि सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमची एक्स्ट्रा प्रॅक्टिस होईल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.